त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी नाव घेऊन सांगू शकतो की वाल्मिकी समाज आहे, बुरुड समाज आहे, आज मादिगा समाज आहे। या समाजामध्ये साधा त्यांच्याकडे ऑफिसर नाहीये, क्लार्क नाहीये। आज आमच्यासारखे अनुसूचित जातीमधले जे खऱ्या अर्थानं सुशिक्षित आहेत, चळवळीतले आहेत, असे अनेक कार्यकर्ते आहेत की ते तात्विक लढाई लढतात। आज 59 जातींमध्ये अनेक जाती अशा आहेत की खऱ्या अर्थानं आज प्रगतीपथावर आहेत आणि ते त्यांच्या बुद्धिमत्तेवर आहेत। त्यांच्या खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान मांडलं त्या अनुषंगानं त्या सगळ्या जाती पुढे गेलेल्या आहेत। आपले जे बांधव आहेत त्यांच्यावर तर आपण चिखलपेक केलीच नाही पाहिजे। हा एकोपा कायमस्वरूपी टिकून राहायला पाहिजे। 1% आरक्षण जर फॉर एक्झाम्पल मादिगा किंवा बेडास जंगम समाजाला दिलं तर त्या 1% आरक्षणामध्ये त्यांचा उद्या एक तर ऑफिसर होईल 100तला। त्या गावातला एखादा SC समाजाचा माणूस ज्यावेळेस IAS ऑफिसर होतो, अधिकारी होतो, त्या ठिकाणी तो त्या गावचा विकास करतो आणि विकास करत असताना सगळ्या जातींना एकत्र आणतो। भाजप आमदार अमित गोरखे माझ्यासोबत आहेत। गोरखेजी, कसे चाललेत अधिवेशन? या अधिवेशनामध्ये काय प्रश्न मांडले, काय नागरिकांचं भलं होणार आहे? नाही, खरं तर आत्ता नुकतीच माननीय मुख्यमंत्र्यांकडे पवना जलवाहिनी संदर्भात सकारात्मक बैठक झाली आणि या अधिवेशनात खास करून मी गोरगरीब वंचितांसाठी भांडतोय। तुम्हाला कल्पना आहे, अबकडचा वर्गीकरणाचा लढा या अधिवेशनात मी आंदोलन करून केलं आहे आणि लवकरात लवकर हे उपवर्गीकरण जाहीर व्हावं, लोकांचे जे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत, या इंटेन्शननी सध्या काम चालू आहे। सोप्या भाषेत काय सांगाल? उपवर्गीकरण जे आहे ते अनेकांमध्ये संभ्रम आहे। सोशल मीडियावर अनेक एकमेकांना शिवीगाळ दिला जातोय, जातीमध्ये भांडण लावायचा हा प्रयत्न आहे। नेमकं याचा फायदा काय आहे, हे काय आहे, सोप्या भाषेत सांगा प्रेक्षकांना। मी एकदम सोप्या आणि सर्वसामान्य नागरिकांना कळेल अशा भाषेत सांगतो की 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने निर्देश केले आणि सगळ्या राज्यांमध्ये उपवर्गीकरण आपापल्या समित्या गठीत करून राज्यांनी जाहीर करावं असं सांगितलं। त्यानंतर पंजाब, हरियाणा अशा 5 राज्यांमध्ये ते उपवर्गीकरण जाहीर झालं। जाहीर झाल्यानंतर आज आपल्याकडे 59 जाती आहेत आणि आज आमच्यासारखे अनुसूचित जातीमधले जे खऱ्या अर्थानं सुशिक्षित आहेत, चळवळीतले आहेत, असे अनेक कार्यकर्ते आहेत की ते तात्विक लढाई लढतात। पण जो याचा अभ्यास करत नाही आणि सोशल मीडियाला वेडेवाकडे कमेंट्स करणं, मोठ्या व्यक्तींविषयी कमेंट करणं, आपल्या समाज सुधारकांविषयी कमेंट करणं, कुठलीही पार्श्वभूमी जाणून घेतात, त्यामुळं तेढ निर्माण होते। मला असं वाटतं एकतर अशा कमेंट सगळ्यांनी थांबवल्या पाहिजेत। दुसरं महत्त्वाचं मी सोप्या भाषेत मागाशी तुम्हाला सांगितलं की आज 59 जातींमध्ये अनेक जाती अशा आहेत की खऱ्या अर्थानं आज प्रगतीपथावर आहेत आणि ते त्यांच्या बुद्धिमत्तेवर आहेत। त्यांच्या खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान मांडलं त्या अनुषंगानं त्या सगळ्या जाती पुढे गेलेल्या आहेत। पण अशा अनेक जाती आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी नाव घेऊन सांगू शकतो की वाल्मिकी समाज आहे, बुरुड समाज आहे, आज मादिगा समाज आहे। या समाजामध्ये साधा त्यांच्याकडे ऑफिसर नाहीये, क्लार्क नाहीये। मादिगा समाजाची अवस्था एखादा सरकारी नोकरीत शिपाई पण त्यांचा नाहीये, MPSC UPSC तर लांब। हे का घडलं? तर आजपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत या आरक्षणातला जो उपभाग आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही। आज बेडा जंगम समाजाची लोक माझ्याकडे आली होती, त्यांची तर अशी अवस्था आहे की ते SC मध्ये असून त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेटच नाहीये, पण ते SC मध्ये आहेत। म्हणजे समजा आपण 1% आरक्षण जर फॉर एक्झाम्पल मादिगा किंवा बेडास जंगम समाजाला दिलं तर त्या 1% आरक्षणामध्ये त्यांचा उद्या एक तर ऑफिसर होईल 100तला। त्यांचा एखादा एक MPSC ऑफिसर होईल, एखादा शिक्षक होईल, एखादा शासकीय नोकरी लागेल। म्हणजे जे वंचितातले वंचित आहेत, गरीबातले गरीब आहेत, त्यांना या उपवर्गीकरणामुळे आजही भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजही त्यांना न्याय मिळाला नाही। तो न्याय या माध्यमातून होऊ शकतो आणि याचं उदाहरण आपल्या शेजारचं हरियाणा आहे, पंजाब आहे, जिथं हे उपवर्गीकरण झालंय। पण कुठेतरी असं बोललं जातंय की SC समाज म्हणजे अनुसूचित जातीचे लोक होते, हे गुणागोविंदाने नांदत होते, मात्र राजकारणी मंडळींच्या काय डोक्यात आलं आणि आता यांच्यात भांडणं सुरू केले, असंही एक मानणारा, विचार करणारा एक मोठा प्रवाह आहे। मी तेच सांगतोय, काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात हेच उत्तर दिलं की असं म्हटलं, लोक म्हणतात की हा भाजपचा अजेंडा आहे, संघाचा अजेंडा आहे, पण त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे। 1962 साली लोकूर समिती होती, त्या समितीनं काँग्रेसच्या काळामध्ये वर्गीकरण व्हावं महाराष्ट्रात मांडलं, किंवा काँग्रेसच्या काळातच या 5 राज्यांमध्ये 4 राज्यांमध्ये तर काँग्रेस सरकार। हे उपवर्गीकरण हा विषय सर्वोच्च न्यायालयाचा आहे।
जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं संविधान आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण या पद्धतीचे आदेश पारित करावे असं आहे. त्यामुळं हे उपवर्गीकरणामुळे भांडणं होतात वगैरे वगैरे ह्या मला असं वाटतं की नेरेटिव्ह आहे तो. पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरही चांगल्या पद्धतीनं सरकार काम करेल आणि हे उपवर्गीकरण जाहीर करेल अशी आम्हाला आशा आहे. सोशल मीडियावर अनेक असे विचारवंत आहेत की ते आपलं मत मांडत असतात. काही महाभाग तर असे म्हणतात की आरक्षणच कशाला पाहिजेत, जे गरीब आहेत त्यांना आरक्षण द्या, जातीवरून आरक्षण नको. आता त्या खोलात जायला नको आणि त्यांना क्लॅरिफिकेशन द्यायला नको, त्यांनी अभ्यासच केला पाहिजे ऑडियन्सनी. मात्र जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू होता आरक्षणाच्या पाठीमागचा, तो आज 2026 मध्ये कितपत यशस्वी झालाय असं वाटतं? आणि नाही, मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं त्याचमुळं या ठिकाणी अनेक लोक या सभागृहात पण आहे. दुसरं महत्त्वाचं की आरक्षणामुळं आज कितीतरी वंचित घटक हे तुम्हाला IAS ऑफिसर दिसत आहेत, डॉक्टर दिसत आहेत, इंजिनियर दिसत आहेत. त्यामुळे नक्कीच या आरक्षणाचा फायदा 100% झाला. परंतु 100% होत असताना अनेक जाती अजून त्यातनं वंचित आहेत आणि त्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल त्यांना तर या स्तरावर पोहोचतील, नाहीतर आहे ती परिस्थिती तशीच राहील. जे गोरगरीब वंचित असं माझं मत आहे. आता काय स्टेटस आहे गावगाड्यामध्ये जर गेलो, बाबासाहेब आंबेडकरांचा एक फार ब्रॉड हेतू होता, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी हे आरक्षण होतं, त्यांना आर्थिक सक्षम करून पुढे ही सगळी दरी करायची होती. आज गाव काय पाहता, काय बदल होता? नाही, गावगाड्यांमध्ये आपण जर पाहिलं तर गावगाड्यांमध्ये खऱ्या अर्थानं आत्ता मागे एक मी मुद्दा मांडला होता की बाबा अनेक ठिकाणी आजही स्मशानभूमी नाही आहेत. एक गाव एक स्मशानभूमी झाली पाहिजे. तर अनेक गावांनी ते स्वीकारलं आहे. पूर्वी सगळ्या जातीपातीच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी व्हायच्या, गोरगरिबांना स्मशानात जायला जागा नसायची. पण आज लोक सुशिक्षित झालीत, गावातली सगळे एकत्र येतात. आज ह्या आरक्षणामुळं गावचा सरपंच SC झालेला आहे, मुलं शहरात गेलीत आणि त्या गावामध्ये आज एकोप्याने राहत आहेत. आणि एकोप्याने राहत असताना आज या आरक्षणाचा फायदा त्या गावगाड्यामध्ये झालेला आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये झालेला आहे, राजकारणातही झालेला आहे. त्यामुळं एकोपा दिसतोय. त्या गावातला एखादा SC समाजाचा माणूस ज्यावेळेस IAS ऑफिसर होतो, अधिकारी होतो, त्या ठिकाणी तो त्या गावचा विकास करतो आणि विकास करत असताना सगळ्या जातींना एकत्र आणतो. हे कशामुळं झालं तर हे नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं त्याच्यामुळं झालं. त्यामुळं गावगडा पूर्वी जे व्हायचं की सगळे मागासवर्गीय लोकांना गावाच्या बाहेर किंवा बाहेर राहायला त्यांना एकत्र केलं जात नव्हतं, आता तशी परिस्थिती नाही आहे. आज मागासवर्गीय माणूस तुम्हाला एखाद्या सोन्याचं चांदीचं दुकान चालवतानाही नाही दिसेल. मागासवर्गीय माणूस डॉक्टर म्हणून त्या गावात प्रॅक्टिस करताना दिसेल. त्यावेळेस त्या गावातील लोक म्हणत नाही की तो मागासवर्गीय, मी त्याच्याकडं ट्रीटमेंट घेणार नाही. हे कशामुळं घडलं तर हे क्वालिफिकेशन, शिक्षण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडलं. त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करणार आहे की एकमेकांवर चिखलफेक आपण करू नये आणि आपले जे बांधव आहेत त्यांच्यावर तर आपण चिखलफेक केलीच नाही पाहिजे. हा एकोपा कायमस्वरूपी टिकून राहायला पाहिजे आणि ज्या महामानवांमुळं आपण या ठिकाणी घडतोय त्या महामानवांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या महामानवांविषयी आपण कुणीच वेगळ्या पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं बोललं नाही पाहिजे. शेवटचा प्रश्न, आता पिंपरी चिंचवडमधून तुम्ही येता, तिथे असता, त्यांच्यासाठी काय घेऊन चालत? आता एक आठवडाच बाकी राहिला फक्त अधिवेशनाचा. काय सकारात्मक गोष्टी चालल्यात त्यांच्यासाठी? पिंपरी चिंचवडसाठी मी एक UDCPRचा मुद्दा मांडला. आमच्याकडे कामगार वस्ती आणि अनेक वर्षापासून त्याचं रिडेव्हलपमेंटचा मुद्दा आहे. लोकांनी घरं घेतल्यानंतर आता 30-40 वर्ष झाली, ती लोक वयस्कर झाली. त्या बिल्डिंगमध्ये त्यांना आता चढून जावं लागतं. पण UDCPR त्या ठिकाणी MIDCमध्ये लागू करावा. त्याचबरोबर हा जलवाहिनीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या शिक्षकांचा मुद्दा आहे, कामगारांचा मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे या ठिकाणी येणाऱ्या आता पुढच्या आठवड्यात पण मी मांडणार आहे. पण महत्त्वाचा मुद्दा UDCPRचा मला असं वाटतं की या मी ठिकाणी घेऊ शकलो आणि त्यामुळं हजारो कामगारांना घरं नक्की मिळणार आहेत. पवना जलवाहिनीचा मुद्दा, जोपर्यंत आमचे वडगाव आणि मावळातले शेतकरी सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत हा मुद्दा खऱ्या अर्थानं आम्ही लावून धरणार, कारण त्यांचं सॅटिस्फॅक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाणी प्रश्न असेल, घराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, हे सगळे मुद्दे येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या अधिवेशनामध्ये मला मांडायला मिळाले आणि तेच उद्या इम्प्लिमेंटेशन त्याचं होणार आहे. थँक्यू.